नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते. आम्ही चाललो आहे कुलदेवी आणि कुलदैवताच्या दर्शनाला. पाठीमागे नारळाची बाग आहे आणि घरातनं नाश्ता चहा आणलाय. आता चहा आणि नाश्ता घ्यायचा आहे. चला नाश्ता करायचा आहे आता. हा काय फोटो भारी यायला लागलेत तेजू. सकाळी 2 ते 3 तास प्रवास झाल्यानंतर आता आम्ही नाश्त्याला थांबले. मस्त नाश्ता. साधारण 8:45च्या दरम्यान आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आणि हवेमध्ये गारठा असला आहे तरीसुद्धा ना आम्ही इथं नारळाच्या बागेच्या शेजारी अगदी मस्त असं उन्हामध्ये बसून नाश्ता केला. घरामध्ये असल्यानंतर कधीच आम्ही असं उन्हामध्ये बसून नाश्ता वगैरे केलेला नव्हता, तर ते छान असं अनुभवायला मिळालं आणि मस्त नाश्ता वगैरे झाला. आणि त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. 1 तासाभराच्या अंतरानंतर आमचं जे कुलदैवत आहे दर्गेश्वर, तर हे देवस्थान आता जवळच आलेलं आहे. लांबून तुम्हाला दिसतच असेल, मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि छान असा जलाशय वगैरे हे सगळं पाहायला मिळालं. आणि आत्ता आम्ही पोहोचलोय दर्गेश्वर या ठिकाणी. या ठिकाणी नदीला भरपूर पाणी आहे आणि आसपासच्या परिसरामध्ये डोंगराळ जो भाग आहे, तर इथं भरपूर असं वनीकरण झालेलं आहे. आणि यामध्ये खास करून पिंपळ आणि वडाची झाडं खूप जास्त प्रमाणात लावलेली आहेत. अगदी 6 ते 7 फूट उंचीची अशी ही झाडं, भरपूर झाडं पाहायला मिळाली. येत्या काही 4-5 वर्षाच्या काळामध्ये ना ही झाडं मोठी झालेली सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. माझ्या अपकमिंग प्रत्येक वर्षीचे व्हिडिओ येतच राहणार आहेत. आणि आत्ता आम्ही पोहोचलोय दर्गेश्वर या ठिकाणी. या ठिकाणी 2 मंदिरं आहेत. खाली नदीमध्ये आहे ते देवीचं मंदिर आहे आणि वरती आहे ते दर्गेश्वराचं मंदिर आहे. पहिल्यांदा आम्हाला इथं आज घोडा पाहायला मिळाला आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की हा घोडा आमच्या दिरांनी या देवस्थानाला अर्पण केलेला आहे. आणि तो घोडा आज पाहण्याचा योग आला अगदी जवळून. अगदी आम्ही घोड्याला म्हणजे नमस्कारसुद्धा अगदी स्पर्श करून केला आणि खरंच खूप आनंद झाला. अगदी तो घोडेस्वार जो आहे तर त्यांनीसुद्धा दिरांचं नाव वगैरे कन्नडमध्ये सांगितलं आणि खरंच खूप म्हणजे मनाला इतकं भारी वाटलं ना. अगदी जवळच्या आपल्या घरातल्या व्यक्तीनं दिलेला हा घोडा आहे आणि तो आज पाहायचा योग मिळाला. आज गर्दी नसल्यामुळं आमचं दर्शन अगदी व्यवस्थित आणि छान झालं. आता इथं देवीचं दर्शन घेतल्याने अजून वर डोंगरावरती जायचं आहे. डोंगरावरती वर येण्यासाठी अगदी गाड्यांचा छान असा रोडसुद्धा आहे आणि पायऱ्यासुद्धा एकदम चांगल्या मजबूत अशा दगडी पायऱ्यांचा सुद्धा रोड आहे. तर आम्ही वर येईपर्यंत ना घोडा पायऱ्यावरून वरती आलेला सुद्धा होता आणि त्याच्या तबेल्यामध्ये बांधलेलं पण होतं घोड्याला. तर हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला दगडी पायऱ्यांचा हा रस्ता. आणि आम्ही आलेलो म्हणजे गाडीनं आलेलो, त्यामुळे आम्ही रोडवरून आलो वरती असं. तर दोन्ही बाजूनी असे आहेत रस्ते वरती येण्यासाठी. तर हा मी थोडासा तुम्हाला परिसर दाखवत आहे आणि खूप प्राचीन असं हे मंदिर आहे. दीपमाळा वगैरे अशा भव्य आहेत. दर्शन झालं आणि मंदिरामध्ये देवाच्या समोरच ही पितळी मूर्ती आहे घोड्याची. छान असं देवदर्शन झालंय आणि पाठीमागे बघू शकता दर्गेश्वराचं दर्शन झालंय. आणि आता आम्ही चाललोय देवीला दुसरीकडं, बनशंकरी देवीला जायचं आहे. देवाचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्हाला गाडीची पूजा करायची होती. तर इथं ना जे तिथले गुरव वगैरे असतात तर त्यांच्याकडूनच पूजा करून घ्यायची होती. तर ही 2 मुलं आहेत त्या पुजाऱ्यांची आणि हे दोघंजणं पूजा करून घेत आहेत. सुजितसुद्धा त्यांना हार वगैरे असं देतोय. तर इथं पूजा झाल्यानंतर आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचं आहे. इथं 11 वाजेपर्यंत आमचं देवदर्शनसुद्धा झालं छान असं 1 तासाभरामध्ये. आता गाडीची पूजा झाल्यानंतर पुढचा प्रवास म्हणजे आम्हाला जायचा आहे बदामी बनशंकरी देवीला, म्हणजे शाकंभरी देवी आहे तर तिथं जायचं आहे शाकंभरी देवीसाठी. ती आमची कुलदेवता आहे आणि दर्गेश्वर कुलदैवत. तर हे दोन्ही आज योग साधून आम्ही असा आजचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि इथलं दर्शन आवरलं आहे आमचं. काही मंत्रोच्चार करून वगैरे हे गाडीचं पूजन करायचं चाललं आहे. सुजितसुद्धा थांबला आहे इथं आणि तेजू, सुजित आम्ही सगळेजण आहोत घरामधले, पण ज्यांना कम्फर्टेबल आहेत त्यांनाच मी व्हिडिओमध्ये घेतले. त्यामुळे अजून बरीचशीच लोक आहेत, सगळ्यांना मी नाही दाखवू शकत व्हिडिओमध्ये. तर असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.